हे गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. हा ब्लॉग आहे खेकड्यांचा. कारण का पावसाळा आहे म्हणजे खेकडे हे खाणारच. तर हे खेकडे आणले होते भावाने आणि भावाच्या इकडे आम्ही खेकडे खायला गेलो होतो. तर हे काळे काळे खेकडे जे जास्त भेटत नाहीत आणि ते भेटले आहे 200 रुपयाची 5. तर ते खेकडे आम्ही कसे साफ केले तर पहिले त्याला पाटणाचे जे रशी बांधलेली असते ती अशी खोलून घ्यायची असते. त्याच्यानंतर त्याचे जे पाय असतात ते वेगळे करायचे असतात, ते नांगे असतात ते पण वेगळे करायचे असतात. त्याच्यानंतर जे मधलं आवरण असते हे तुम्ही बघू शकता, ते जे पिवळंवालं असते घाण ते पूर्ण काढून टाकायचं, म्हणजे हे कवच वरचं काढून टाकायचं असतं. आणि जे पाठची साईड असते भरीव ती तुम्हाला घ्यायची असते आणि ती भरीव घेतल्या. हे त्याच्या बाजूला जे कवच असतात छोटे छोटे ते पण काढून घ्यायचे असतात. आणि काढून घेतल्याच्या नंतर त्याचे असे 2 मध्येच तुकडे करायचे, म्हणजे जेव्हा आपण ते फोडणीत टाकतो ते पटकन शिजून जातात. आणि खेकडा असा पण काही वेळ लागत नाही शिजायला, ते वाफेवर पण शिजून जातो. तर अशा प्रकारे आम्ही पूर्ण सगळं साफ करून घेतले खेकडे आणि मग त्याची घाण जी होती ती काढून टाकली आणि जे स्वच्छ चांगला पार्ट होता जो खाण्यालायक होता तो आम्ही घेतला. त्याच्यानंतर हे सगळं असं धुवून घ्यायचं आहे, 4-5 पाण्यामध्ये धुवून घ्या. आणि आपल्याला जे वाटण करायचं आहे तर मी तव्यावरती खोबरं किसलेलं होतं ते टाकलेलं आहे. तेल टाकायचं थोडंसं, जास्त तेलाची गरज नाही आहे, थोडंसं तेल टाकायचं. त्याच्यामुळे कांदा, लसूण, मिरची, आलं हे सगळं आपल्याला फ्राय करायचं आहे, कारण हे मालवणी रस्सा आहे खेकड्यांचा. तर तुम्ही समजू शकता हे खोबरं हे आलंच पाहिजे. ते आपल्याला लालसर होईपर्यंत आहे ना भाजून घ्यायचं आहे. आणि असं पण नाही की करपून टाकायचं आहे, तुम्हाला ते लालसर एकदम छोट्या गॅसवर तुम्हाला ते भाजून घ्यायचं आहे. आपण जे पाय होते ना, जे 4 पाय इकडे 4 पाय इकडे असतात त्याला आपण आहे ना पाट्यावरती आहे ना कुटून घेतलं आहे. आणि हा जे पाणी आहे ना ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे, 4-5 वेळा तरी गाळून घ्यायचं आहे. आणि ते जे काळं पाणी दिसतंय ते त्यांचं पूर्ण ते जीवनसत्व असतं, त्यामुळे हे 3-4 पाण्यातनं गाळून घ्यायचं. जो कवच असते ना ती पूर्णपणे निघून जाते असं. हे आहे जे भाजलेलं होतं आपण फोडणीला लावून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला गॅसवरती काय ठेवायचं आहे तर कढई ठेवायची आहे, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. 2 पळी तेल तुम्ही टाकू शकता, 1 पळी टाकू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला अख्खे खडे मसाले टाकायचे आहेत, कारण जो वास असतो तो निघून जाईल. त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट खूप एकदम नावाला टाकायची आहे, जास्त टाकायची नाही, कारण आपण खोबऱ्यामध्ये ते टाकलेलं आहे. तर त्या प्रमाणानुसार आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये कांदा बारीक चिरलेला आहे तो फोडणीत टाकून द्यायचा आहे. आणि हा आहे टोमॅटो, तो पण टाकून द्यायचा आहे. आता टोमॅटो पहिले लास्टला टाकतात, तर मी पहिलेच टाकते, कारण काय ना तो नंतर कच्चा राहतो.
तर तो आपल्याला तेलातच टाकायचा आहे. त्याच्यानंतर ते आपल्याला बारीक एकदम जो टमाट्याची साल आहे जी निघत नाही तोपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे. आता आपल्या याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, मालवणी मसाला टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे आणि जो घरातला गरम मसाला असतो तो टाकायचा आहे. दुकानातलाही टाकू शकता पण गरम मसाला टाकायचा आहे कारण भाजण्याचं आहे ना, म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे. आणि आता हे सगळं कांदा बिंदा जे सगळं आहे ते तुम्हाला एकदा आता सगळं परतून घ्यायचं आहे आणि हा तेलामध्ये शिजवायचं आणि ते ढवळत राहायचं आहे. ते लागून द्यायचं नाही, अजिबात लागून द्यायचं नाही खाली. आणि हे तुम्ही परतून हे पूर्ण शिजवून घ्यायचं आहे. आता जे आपण साफ केलेले खेकड्याचे आवरण आहेत म्हणजे जे पार्ट आहेत ते आपल्याला पूर्ण टाकायचे त्याच्यामध्ये सगळे आणि ते त्यात तेलात टाकायचं. पाणी अजिबात पहिले टाकायचं नाही आहे, तुम्हाला पूर्ण ते त्याच्यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. आता आपण जो ठेचलेला पायाचा सूप आहे ना तो आपण त्याच्यामध्ये टाकत आहोत. खरी चव ते ह्यानीच येते कारण काय ना ते सगळं जे असतं ना मटेरियल त्याच्यामध्ये असतं. त्याच्यानंतर आपला खोबऱ्याचा जो वाटण आहे ते टाकून द्यायचं आहे. आता तुम्हाला ते दिसताना सफेद दिसत असेल पण जेव्हा उकळी येईल तेव्हा तुम्हाला तो लाल कलर दिसेल. आणि आपण आता एक ताट ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती ते बारीक गॅसवरती आपण ते शिजायला द्यायचं आहे. जास्त वेळ लागत नाही, जास्तीत जास्त 15 मिनटं लागतात. तुम्ही ते शिजवून घ्यायचं आहे. हे बघा आता आपण वाफेवरनं शिजवून घेतलं आहे आणि ह्याला मस्तपैकी तर्री पण सुटलेली आहे आणि कलरही चेंज झालेला आहे आणि खेकड्यांचाही कलर चेंज झालेला आहे. ते खेकडे काळेवरून लाल होतात आणि शिजल्यानंतर आपण कोथिंबीर टाकलेली आहे आणि ही तुम्ही रस्सा भातावर खा, हा भाकरीवर खा, चपातीवर खा, कशावर खायचा आहे तो खा ना, त्या नुसताही खावा. इतका छान आणि पावसाळ्यात मजा येते ना खाण्यासाठी की तुम्ही फक्त बोटं चाटत राहाल कारण खेकड्याचं सार एक वेगळीकडे आणि बाकीची मच्छी एकीकडे. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.